नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेश उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश. पंजाबमध्ये काँग्रेसची सरशी तर गोवा मणिपूरमध्ये त्रिशंकू स्थिती. नक्षलवाद्यांनी सुकमा इथे जवानांवर केलेला हल्ला भ्याड असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, केंद्रीय गृहमंत्री. गेल्या वर्षी झालेल्या मोसमी पावसामुळे भारतात रब्बी मोसमातही शेतमालाचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता. 10वी परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून 4 अटक. आणि राज्यात अनेक क्षेत्रात परिवर्तन घडवणारे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंती दिनी आदरांजली. नमस्कार. बातम्या विस्ताराने. देशातल्या 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकीत भाजपला निर्णायक यश मिळालं असून पंजाबमध्ये काँग्रेसची सरशी झाली आहे, तर गोवा आणि मणिपूर राज्यांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात 403 जागांपैकी 324 जागा जिंकून भाजपने 2/3हून अधिक बहुमत मिळवलं आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस युतीला 54 तर बसपाला केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. उत्तराखंडमध्ये 70 पैकी भाजपला 57 तर काँग्रेसला केवळ 11 जागा जिंकता आल्या. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांपैकी काँग्रेसने 28 जागा जिंकून आघाडी मिळवली तर भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत. पंजाबमध्ये 117 पैकी 77 जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. गोव्यात 40 जागांपैकी काँग्रेसने 17 तर भाजपने 13 जागा जिंकल्या आहेत. इतर पक्षांना 7 जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेसाठी काल जाहीर झालेल्या ज्या राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीतील या विजयाचा नम्रतापूर्वक स्वीकार करत असून हा विजय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला मिळालेला सलाम आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या विधानसभांचे निकाल म्हणजे सरकारच्या कामावर उमटलेली विजयाची मोहर असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात भाजपला मिळालेलं यश पाहता सुशासन आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केलं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. छत्तीसगडमधल्या सुकमा इथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला हल्ला भ्याड असून या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 12 जवानांना रायपूर इथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते. हा दुर्दैवी हल्ला असून जवानांच्या बलिदानाला सलाम आहे, असं ते म्हणाले. विकास कामांमुळे नक्षलवादी कारवाया कमी झाल्या आहेत आणि त्यामुळे निराश होऊन त्यांनी हा हल्ला घडवून आणला, परंतु लवकरच त्यांच्यावर नियंत्रण आणू, असंही सिंग म्हणाले. दोन 2016 साली झालेल्या चांगल्या मोसमी पावसामुळे खरीपापाठोपाठ भारतात रब्बीचंही विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. MCAERने केलेल्या ताज्या अभ्यासात हा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला आहे. या मोसमात गव्हाचं 96 ते 98.8 अब्ज टन उत्पादन होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सरकारने हाच अंदाज 96.6 अब्ज टन व्यक्त केला आहे. दहावी पेपराच्या पेपरफुटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी काल एका शाळेच्या विश्वस्तासह आणखी 4 अटक केली. अटक केलेल्यांमध्ये खासगी शाळेतले मुख्य लिपिक आणि शिक्षकासह कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाचा समावेश आहे. याआधीही पोलिसांनी 4 संशयितांना या प्रकरणी अटक केली आहे. पालघर इथल्या माउंट मेरी शाळेतून पेपर फुटल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पेपर फोडण्यासाठी या आरोपींना प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1000 ते 1,500 रुपये घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाशी पोलिसांनीही या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण धुळ्यातल्या बोरविहीर या आपल्या गावी काल परतले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे चंदू चव्हाण यांना घेऊन बोरविहीरमध्ये आल्यानंतर गावात उत्साहाचं वातावरण होतं. गेल्या 29 सप्टेंबरला नजरचुकीने चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून पाकिस्तानशी बोलणी केल्यानंतर 21 जानेवारीला वाघा सीमेवरून चंदू चव्हाण भारतात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतल्या एबी सेलेस्टियल जेटीवरच्या पहिल्या तरंगत्या हॉटेलाचं उद्घाटन तसंच लीना प्रभू हेगडे लिखित माय पाथ टू प्रज्ञा या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, मुख्य सचिव सुमित मलिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, अभिनेता दिलीप ताहीर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आदी नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. डब्ल्यू इंटरनॅशनल कन्सल्टंट्सच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगाने एबी सेलेस्टियल हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे. राज्य आणि शहरात पर्यटनाच्या नवीन संकल्पनांना शासन नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आलं आहे. फ्लोटलसारख्या वेगळ्या कल्पनेमुळे पर्यटक मुंबईत येतील आणि आदरातिथ्याचा वेगळा अनुभव त्यांना मिळेल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी दोषी असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. त्या काल सांगली इथे बातमीदारांशी बोलत होत्या. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास सांगलीच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर दीपाली काळे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणी न्यायालयाला विनंती करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याबाबत प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. म्हैसाळ गावातील इतर 10 दवाखान्यांची पाहणी आरोग्य पथकाने सुरू केली आहे. शेतकरी जगाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यासाठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कृषी भवन शेतकऱ्यांच्या प्रगतीचं केंद्र व्हावं, शेतकऱ्यांच्या क्रांतीचं मंदिर व्हावं, असं प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. चंद्रपूर इथे कृषी भवनाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, ॲडव्होकेट संजय धोटे उपस्थित होते. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास तो स्वतःच्या बळावर आर्थिक क्रांती करू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरवणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केलेली नाही. भविष्यात शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची कमतरता पडणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी कर्जमाफी, नाफेडमार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी लागणारा बारदाना आणि साहित्याचा पुरवठा करणाऱ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने काल बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावर्षी चांगलं उत्पादन होऊनही शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. तेव्हा सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात धाड नाका इथे शिवसैनिकांनी रास्ता रोको केलं. बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक मार्गावरची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. रास्ता रोको करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं. राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात 14 मार्चला राज्यभर धरणं आंदोलन करण्याची घोषणा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वामनराव चट्टप यांनी केली. तसंच त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी काल नांदेड इथे सांगितलं. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल धनवट, गुणवंत पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी, तूर खरेदी आणि इतर मागण्या सरकारने पूर्ण करण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या कंधर गावात तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत निर्यातक्षम केळींचं उत्पादन घेतलं आहे। सातत्याने ऊसाचं पीक, पाटाचं पाणी यामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली आणि ठिबक सिंचनाचा मार्ग स्वीकारला। यात त्यांना राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या ठिबक अनुदानाची मदतही झाली। या कंधर गावातल्या केळीला परदेशी बाजारपेठ मिळावी म्हणून किरण डोके या शेतकऱ्याने गावात शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली। तसंच केळी प्रक्रिया उद्योगही सुरू केला। त्यामुळे आता या गावातल्या केळीला आणि केळ्याच्या वेफर्सना मोठी मागणी आहे। ऊसाची शेती करत होतो तर ऊसात काय जरा परवडत नव्हतं, तर नंतर केळीकडे वळलो आणि केळीकडे वळाल्यानंतर या 2-2.5 एकर केळी पहिले स्टार्टला केली, तर त्यात चांगल्यापैकी मला उत्पन्न मिळालं। 40 टन एकरी केळी निघाली। 2006 मध्ये मी केळीच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि ह्यामध्ये 2006 पासून 2009 पर्यंत पूर्ण गतिमान पद्धतीने चालू केलं। मी 2009 मध्ये पॅक हाऊसची उभारणी केली आणि 2013-14 मध्ये कोल्ड स्टोरेजची उभारणी केली। ह्यामध्ये मला कृषी खात्याचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं। तसंच आमचे गुरुवर्य आनंद कोटडे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असल्यामुळे आम्हाला कधी म्हणजे कुठंच अडचणीचा हा विषय झालेला नाही। ह्याच्यामधून एक्सपोर्ट क्वालिटीचे काही माझं अरब कंट्रीसाठी काम चालू आहे आणि डोमेस्टिकसाठी दिल्लीमध्ये मदर डेअरी, किंग शाईन आणि मुंबईसाठी पण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। केळी उत्पादन घ्यायला लागल्यापासून आमच्या जमिनीची सुपीकता पण वाढलेली आहे आणि केळीचं उत्पादन पण भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे आणि ऊसापेक्षा केळीला रेट कमी मिळाला तरी ऊसापेक्षा त्याचं उत्पादन आम्हाला परवडते। आगामी पिढीला मार्गदर्शन मिळवण्यासाठी रंगभूमीवरील मान्यवर दिग्गज कलाकारांचे अनुभव ध्वनिचित्र मुद्रित करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं। राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2016-17चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचं वितरण काल सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले। मुंबईतल्या SNDT महिला विद्यापीठातील पाटकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांच्या हस्ते, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर कांबळी यांना ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ कलाकार विजू खोटे उपस्थित होते। सामाजिक योजनांची यशस्वीता त्यातील लोकसहभागावर आधारित असते, त्यामुळे अशा योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी शासनाचं नेहमीच पाठबळ राहील, अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काल नांदेड इथे संत रविदास, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। त्यावेळी बडोले बोलत होते। समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असंही बडोले यांनी स्पष्ट केलं। शासनाच्या पुरस्कारांद्वारे महान व्यक्तींचं कार्य समाजातल्या दलित, शोषित, दीनदुबळ्यांपर्यंत पोहोचतं, असं ते म्हणाले। सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे, शोषित दलित समाजाचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष झाला पाहिजे, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं। यावेळी पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आलं। प्रत्येकाच्या जडणघडणीत आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे असतात, त्यामुळेच व्यक्तिमत्व घडतं आणि जीवन प्रवास यशस्वी होतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांनी केलं। अहमदनगर इथे प्रेरणा महिला मंडळ आयोजित राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण आणि निबंध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात काल प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अनिल कवडे तर महापौर सुरेखा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। दुर्दैवाने वडिलांचं छत्र दीर्घकाळ मिळालं नाही, पण आईनेच तीही जबाबदारी पार पाडून संस्कार केल्यामुळे घडलो आणि समाजासाठी काही करू शकलो। या यशात आईचाच मोठा वाटा आहे, असंही हजारे यांनी यावेळी सांगितलं। जिल्हाधिकारी कवडे यांनीही यावेळी अध्यक्षीय भाषणातून जीवनस्पर्शी मार्गदर्शन केलं।
यंदा राष्ट्रीय पातळीपर्यंत कलेचा प्रवास करीत हृदय कलाविष्कार दर्शवणाऱ्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि रोटरी क्लबच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधत पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला गौरव सन्मान पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शैक्षणिक संस्थाचालिका रुस्तम पेसुना यांना जळगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, तर पत्रकार मृण्मयी रानडे, FM रेडिओच्या निवेदिका चैत्राली जावळे, शौर्य पुरस्कार प्राप्त निशा पाटील, उद्योजिका लक्ष्मी वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली विस्पुते यांना राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं. चैत्राली जावळे यांनी महिला वर्ग आजही अनेक क्षेत्रात दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी संचालिका श्रद्धा बेलसरे आणि मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्त संपादक ज्योती आंबेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू असतानाच अजूनही स्त्री भ्रूण हत्येसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही खेदाची बाब असून महिला शिक्षण, त्याचा दर्जा आणि शिक्षण देण्याच्या पद्धतीवर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे, असं ज्योती आंबेकर म्हणाल्या. महिलांनी दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा संकटांवर मात करत आत्मनिर्भर व्हावं, असं मत श्रद्धा बेलसरे यांनी व्यक्त केलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि परिवर्तन साहित्य महामंडळातर्फे काल मुंबईत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉक्टर किरवले यांच्या साहित्यातून दलित चळवळीला प्रेरणा मिळाली, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले. किरवले यांनी कोल्हापुरात दलित मराठा ऐक्य परिषद स्थापन केली. त्यांच्या साहित्यात दलित अन्यायाविरुद्ध विद्रोह होता. त्यामुळे कोल्हापुरातल्या त्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू, असंही आठवले म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव स्वतंत्र लढ्यातही सहभागी झाले होते. केंद्र सरकारमध्ये उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यासारखी महत्त्वाची पदही त्यांनी भूषवली होती. राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या या लोकनेत्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अंगभूत नेतृत्वाचा ठेवा लाभलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र तसंच देशाच्या राजकारणावर मोहर उमटवली. त्यांच्या राजकीय नेतृत्व गुणामुळे 1 मे 1960 मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकच नाव निर्विवादपणे ठरलं. ते नाव होतं यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राला त्यांनी विकासाचा वसा दिला. कल्पक योजनांच्या अंमलबजावणीतून देशात महाराष्ट्राला अग्रस्थानावर मार्गस्थ केलं. सहकाराची चळवळ त्यांनीच फुलवली. पंचायत राज, राज्य पंचवार्षिक योजना, कोल्हापूर बंधाऱ्याचा प्रचार, कोयना उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती, 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाड्यात आणि कोल्हापुरात विद्यापीठांची स्थापना, कृषी विद्यापीठांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना. यशवंतरावांच्या राजकारणी तसंच रसिक साहित्यिक कर्तृत्वाची ही झलक. राज्य उभारणीत त्यांनी विकास कामांना गती दिली. अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकणं असो किंवा विरोधकांनाही मुद्दा पटवून देणं असो, त्यांच्या भाषणाची भुरळ नेहमीच सगळ्यांवर पडायची. केंद्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. 1962 मध्ये चीन युद्धावेळी या ढाण्या वाघानं संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्री धावला होता. उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री पद कोणतंही असो, यशवंतराव तिथं छाप सोडत. राजकारणी म्हणून कणखर असणारा हा माणूस शब्दांच्या गावात मात्र हळवा व्हायचा. सह्याद्रीचे वारे, युगांतर, ऋणानुबंध तर कृष्णाकाठ ही आत्मचरित्रात्मक साहित्य संपदा हे त्याचंच बोलकं उदाहरण. त्यांनी माहितीवर विपुल लेखन केलं. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांशी स्नेहाचे संबंध असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णार्थानं समृद्ध होतं. आदर्शवतच. सामान्यांना आपले वाटणाऱ्या यशवंतरावांना त्रिवार मानवंदना. मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या मिनी बसला पुणे सोलापूर महामार्गावर अपघात होऊन 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अक्कलकोट इथे दर्शनासाठी जात असलेल्या मिनी बसच्या चालकाचं उरळी कांचन नजीक रानडुक्कर आडवं आल्याने नियंत्रण सुटलं आणि दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर मिनी बस आदळून काल पहाटे हा अपघात झाला. मृतांमध्ये बस चालकासह 5 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. भूस्खलन आणि पुन्हा झालेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग काल सलग 4थ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद होता. राज्यात काल सर्वात जास्त तापमान चंद्रपुरात 36.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज आहे. 14 आणि 15 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेश उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश. पंजाबमध्ये काँग्रेसची सरशी तर गोवा मणिपूरमध्ये त्रिशंकू स्थिती. नक्षलवाद्यांनी सुकमा इथे जवानांवर केलेला हल्ला भ्याड असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, केंद्रीय गृहमंत्री. गेल्या वर्षी झालेल्या मोसमी पावसामुळे भारतात रब्बी मोसमातही शेतमालाचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता. 10वी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून 4 अटक. आणि राज्यात अनेक क्षेत्रात परिवर्तन घडवणारे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीदिनी आदरांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.